नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर पालिका में टेंडर प्रक्रिया पर भ्रष्टाचार का आरोप, पूर्व शिवसेना नगर सेवक ने शुरू किया उपोषण। अंबरनाथ नगर पालिका में चल रही टेंडर प्रक्रिया पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप सामने आए हैं। बताया जा रहा है कि पात्रता पूरी न करने वाली सनबर्ड कंपनी को नगर पालिका की ओर से काम का ठेका दिया गया। इस आरोप के चलते शिवसेना के पूर्व नगर सेवक रवि करुंजले ने नगर पालिका प्रशासन के खिलाफ उपोषण शुरू कर दिया है। रवि करुंजले ने कहा कि निविदा प्रक्रिया में पारदर्शिता का अभाव है और पात्र कंपनियों को दरकिनार करके मनमानी तरीके से ठेके दिए जा रहे हैं। उनके अनुसार नगर पालिका के भीतर भ्रष्टाचार की जड़ें गहरी हो चुकी है और इसका खामियाजा अंततः जनता को भुगतना पड़ रहा है। यही कारण है कि उन्होंने इस भ्रष्टाचार के खिलाफ आवाज बुलंद करने के लिए अनशन का रास्ता चुना है। दूसरी तरफ सनबर्ड कंपनी ने सभी आरोपों को खारिज कर दिया है। कंपनी प्रबंधन का कहना है कि उन्होंने सभी नियमों और प्रक्रियाओं का पालन किया है तथा उन पर लगाए जा रहे आरोप पूरी तरह से निराधार और राजनीतिक स्वार्थ से प्रेरित है। यह विवाद फिलहाल अंबरनाथ में राजनीतिक हलकों और नागरिकों के बीच चर्चा का विषय बना हुआ है। एक ओर जनता नगर पालिका से पारदर्शिता और जिम्मेदारी की उम्मीद कर रही है, वहीं दूसरी ओर अनशन के चलते प्रशासन पर दबाव बढ़ता जा रहा है। अब देखना यह होगा कि नगर पालिका प्रशासन इस विवाद पर क्या कदम उठाता है और क्या अनशन के दबाव में ठोस कार्रवाई सामने आती है या नहीं। आज रवि करुंजले जे आमचे नगरसेवक आहेत, माझे नगरसेवक आहेत, त्यांनी जो भ्रष्टाचार जो ओपन केलेला आहे अंबरनाथ नगरपालिका आफ्टर कोविडच्या नंतर शासकीय राजवट ज्यावेळेस होती प्रशासन त्या माध्यमातून त्यांनी पूर्ण आपल्या एव्हिडन्स सोबत सगळी माहिती आपल्याला पोहोचलेली आहे। त्यांनी सांगितले नगरपालिका असेल, कलेक्टर साहेब असेल, एवढे मिनिस्टर साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा आर्थिक गुन्हे शाखे या सर्वांना त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि चौकशी करून संबंधित जे काही ठेकेदार आहेत, संबंधित जे काही अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। कारण का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हिताने कामासाठी लागला पाहिजे। परंतु इथे सरस आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला आहे। प्रत्येक वार्ड वाईज काम झालं न झालं याचं ऑडिट होणं गरजेचं आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार आहे। हा एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे, पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत, जे कामं न करता बिलं काढलेले आहेत त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी आलो आहेत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी। त्याच्या मागे अधिकारीच आहेत की अजून कोणी आहे? प्रशासन अधिकारीच असणार ना, अधिकारीच टेंडर काढतात, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे तर न्याय मिळेल रवि करुंजलेंच्या माध्यमातून। अन्यथा जर असं चालू झालं तर भ्रष्टाचाराला काहीतरी आपण प्रोत्साहन देतोय असं सिद्ध होईल। आमचे नगरसेवक श्री रवींद्र करुंजले हे जवळजवळ यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे। त्याचबरोबर त्यांचं काम, त्यांचा अभ्यास अनेक समस्यांचं यापूर्वी सुद्धा त्यांनी अन्याय होत असताना त्यांनी उपोषण केलेले आणि नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। हे जे आता त्यांनी उपोषण करण्याचं आज त्यांनी इथे बसलेले आहेत, ही जी टेंडरची सिस्टीम आणि प्रक्रिया जे अधिकारी करतात त्याला विरोध आणि ती सिस्टीम कशी चुकीची आहे हे त्यांनी जाहीररित्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा त्यांनी तिथे प्रक्रिया सुरू केलेली आहे। मुद्रांक ऍक्ट, त्याचबरोबर निविदा प्रक्रिया, निविदा समिती यांचं जे काम चाललेलं आहे एकतर्फी काम आहे। ठराविक कंपनीला काम देऊन त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। त्याबरोबर 14 कोटी मोठी रक्कम आहे
ही 100% रक्कम कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेले. त्याची 300-350 कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याचबरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुद्रांक ऍक्ट आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासनाला त्यांनी एक अर्ज त्यांनी केलेला आहे. तुम्ही काय भूमिका घेता या सगळ्यांना? हा जो शासनाचा पैसा आहे ज्या वेगळ्या मार्गाने याची विल्हेवाट लावली जाते त्यासाठी आम्ही शिवसेना पक्ष अंबरनाथचे सर्व आमचे आमदार साहेब आहेत, फुले महाराज जिथे, अब्दुलभाई शेख आहेत, शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, सर्व त्यांच्या या उपोषणाला त्यांना पाठिंबा आम्ही देतो. अधिकाऱ्यांवर काय पाहिजे त्यांनी लेखी माहिती दिलेली आहे, ती सत्य माहिती आहे, त्याची शान झाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही झाली तर त्यांनी 10 ठिकाणी अर्ज केलेले. नगर विकास, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलेक्टर सगळ्या ठिकाणी जाणार आहे. काय सांगायचं? अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे, एकूण कामे 6, त्याची प्राकलन रक्कम होती 14,24,57,000 रुपये. सदरील हे जे टेंडर झालं, मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते 8व्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती, निविदा ओपन करायला पाहिजे होती. परंतु तब्बल 8 महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण 10 कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता. त्याच्यापैकी 7 निविदा धारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्व सूचना न देता त्यांची निविदा बाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सनबर्ड मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला त्यांनी अंधन म्हणून दिलेलं आहे. कारण सदरचा ठेकेदार हा ह्या प्रक्रियेमध्ये बसतच नाहीये. जे अटी आणि शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही. फक्त संगनमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेले आहे आणि हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे. याच्या मागे सनबर्ड मल्टी व्हेंचर्स यांच्यावरती खोटे दस्तऐवज बनवून अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केली असल्याने त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तसेच त्याने जो या कंपनीच्या मालकानं सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट व्हेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता 500 रुपयाचा त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे. कंपनीच्या नावाचा तर मुळात तो स्टॅम्प पेपर नव्हताच, परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे. त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ऍक्ट नुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाखोड केल्याचा एक गुन्हा, गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी आपण काही कायदेशीर पत्र वगैरे केलेलं आहे का? साहेब, एक सिस्टमचा भाग आहे हा. जो माझा जो लोगो मी टाकलेला आहे हे फक्त फिरवतायत. मी 16/6/2025 रोजी त्याची तक्रार केलेली आहे. 2 महिन्यात साधं यांनी मला एक उत्तर सुद्धा दिलेलं नाही आणि मी वारंवार त्याची तक्रारी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे, कोकण आयुक्तांना केलेली आहे, तसेच मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांना सर्वांना याची मी लिखित स्वरूपात जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे अंबरनाथ नगरपालिकेतून माहिती अधिकारामध्ये ती सर्वांना एकूण 268 पाण्याचा जो बंच, 368 पाण्याचा जो बंच आहे तो सर्व यांना मी पाठवलेला आहे तक्रारी करताना. तुम्ही तुमच्या बॅनर मध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोटो लावलेले आहात, त्या फोटोचा अर्थ काय ते सांगा. त्या फोटोचा हाच अर्थ आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये ही जी लूट चाललेली आहे त्याच्यासाठी हा बॅनर लावलेला आहे. ठराविक लोकांना मोठं करण्याचं आणि गुंड प्रवृत्तीला मोठं करण्याचे हे जे कट कारस्थान या नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यासाठी हा फोटो लावलेला आहे आणि याच्यात जनतेची लूट होत आहे अंबरनाथ मध्ये आणि कोणालाच काय पडलेलं नाही या सिस्टममुळे हतबल झालेला मी, त्याच्यामुळे हा मी लावलेला आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.